सर सर मुकुंदच्या आईने मोठा गेम टाकलाय, सगळ्या मीडियाला हाताशी धरलंय. हे बघा ना. हाल हाल होतील त्या आरकेचे. या या गरीब बिचाऱ्या आईचा श्राप लागेल त्या आरकेला. माझ्या सोन्यासारख्या तरणाटाटा पोराच्या जीवावर उठला हा आरके. याचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही, नरकात सुद्धा जागा मिळणार नाही त्याला. या आईचा श्राप आहे त्याला. तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करते, न्याय द्या मला, न्याय द्या मला, न्याय द्या. राघवा, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात पटाईत आहेस ना तू. पण आता तसं करू नकोस रे. अरे तू अपराध केला असशील ना तर गुन्हा कबूल कर. शिक्षा कमी होईल रे, शिक्षा कमी होईल. अरे एकदा खरं वागून बघ राघवा, एकदा खरं वागून बघ रे. सर एकदा खरं वागून बघ. एकदा खरं वागून बघ. तोंड वर करून म्हणाली होतीस ना मला सगळं मॅनेज करेन. ही मॅनेजमेंट आहे तुझी, ही तुझी ताकद. एक्सक्यूज मी, ती बातमी ना आधी नीट बघा. सगळा ब्लंडर त्या मोहिनीने केलाय. तिने तोंड उघडलं असणार आहे त्या मुकुंदच्या आईसमोर. हे बघ, कुणी काय केलं नाही हे ऐकायचं नाहीये मला. आत्ता आपण काय करू शकतो ह्यावर बोलूया. हे बघा, माझे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न नाही, रिझल्ट्स हवेत मला. राघव ह्यातून बाहेर पडायलाच हवा. काय वाटेल ते कर, ह्यातून राघवला बाहेर काढ. आणि ज्या दिवशी राघव ह्यातून बाहेर पडेल ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी राघव तुझा. इज इट अ चॅलेंज? नो, इट्स अ प्रॉमिस. सांग ना, जर माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस? हे बघ बाळा, माणसांसाठी तत्व असतात, तत्वांसाठी माणसं नसतात. कधी कधी आपल्याला आपल्याच माणसांसाठी आपल्या तत्वांना मुरड घालावी लागते. अगं पण हे बघ, खरं बोलून आपल्या माणसाचं कदाचित नुकसानच होणार आहे, पण काहीच न बोलल्याने असंही होऊ शकतं की आपल्या माणसाचं आयुष्य वाचलंय. आपल्यावर जेव्हा वेळ आली होती त्यावेळेला आरके सर आपल्या पाठीशी उभे राहिले ना. मग आता जर त्यांना गरज आहे तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे की नाही? मला मान्य आहे हे खूप कठीण आहे, वेळ वाईट आहे, तुझं बरोबर आहे. पण बाबा पण जे बोललेत ते चुकीचं नाहीये ना. मग मी काय करू? हे बघ, तुझ्या जागी जर मी असते मी काय केलं असतं हे मी तुला सांगितलं. या उपर तुला जे योग्य वाटते ते तू कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जो काही निर्णय घेशील आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत. यावेळी कोण आला असेल? मी बघते. दीपा मॅडम, तुम्ही?
या ना आत या. नाही नको. तूच जरा बाहेर ये, बोलायचंय तुझ्याशी. बाहेर का? आरकेच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपण दोघींनी मिळून सोडवायला पाहिजे नाही का? वी आर इन दिस टुगेदर.